पाठीमागेही सांगितलं होतं की ते आम्ही नाकारण्याचं काही कारणच नाही, परंतु टिकेल का ही शंका आहे. ते राज्यापुरतं आहे आणि आमचं जे हक्काचं आहे ते राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. आमचे लेकरं तिथं मोठे होणार आहे. त्यांचं आम्ही त्याबद्दल स्वागतच केलेलं आहे, आत्ताही करतो. परंतु ते दोघा तिघांची मागणी 100-150 लोकांना लागणारं ते आरक्षण आहे. त्याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काही कल्याण होणार नाही. त्यामुळं आम्ही आमच्या ओबीसीतून आरक्षणाला जे आमचं आहे हक्काचं, आम्ही त्यांचं द्या म्हणत नाहीत, आमचंच आहे ते. आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची जी आपण अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे आणि त्यावरती आम्ही ठाम आहे. सगळे सोयरे अध्यादेशावर 6 लाख हरकती आलेल्या आहेत आणि त्या हरकतीवर प्रक्रिया सुरू आहे आणि ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य तो निर्णय सरकार घेईल आणि त्यावर विश्वास ठेवावा असं मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला नसता तर आंदोलन इतके दिवस चालत नसतं. त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांचा मान सन्मान केला म्हणून या मराठ्यांनी, म्हणून तर 6 महिन्याचा वेळ दिला त्यांना. हा थोडा वेळ नाही आहे. हे बघा, प्रत्येक वेळेस समाज महत्त्वाचा आहे आम्हाला. प्रत्येक वेळेस माणूस भावनेत अडकून आपल्या जातीच्या लेकराचं वाटलं नाही करू शकत. त्यांना जशा सरकार चालवताना मर्यादा आहेत तसे आमच्या समाजाला या आम्हाला सुद्धा आमचे लेकरं मोठे करताना आम्हालाही मर्यादा आहे. आम्हाला गोडीनं आमच्या पोरांचं भविष्य घडणार नाही. तुम्ही आश्वासन दिल्यानं आमच्या पोरांचं पोट भरणार नाही. आम्हाला इथं कृती करावं लागते, आमच्या पोरांना अभ्यास करावा लागतो, कष्ट करायला लागतं. वयाचे 20-20 वर्ष 25-25 वर्ष पोरं शिक्षणात घालतात आणि त्याचं कुठंतरी भविष्य घडायच्या टायमाला तो त्याच्यापासून मुकला जातो. त्यामुळं आमचं आरक्षण आम्हाला हक्काचं आहे ते पाहिजे. तुम्हाला जसं द्यायचं आहे ते तुम्ही ठरवा. तुम्हाला त्या हरकती काय करायच्यात नाही करायच्यात त्याशी आमचा प्रश्न नाही, तो सरकारचा प्रश्न. कॅबिनेटला काय अधिकार आहेत काय नाहीत हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यांनासुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळं हरकतीच्या बद्दलचं उगाच पुढं विषय करून एवढ्या मोठ्या समाजाचा अपमान करायचा आणि कष्टकऱ्यांच्या लेकरं त्याच्या हक्कापासून वंचित ठेवायचे हे पण सरकारचं योग्य नाही. मी सरकारबद्दल बोलतो. मी तर पाठीमागे सांगितलं होतं शिंदे साहेबांवरती विश्वास आहे, तेच आरक्षण देऊ शकते. आमचं आजही तेच म्हणणं आहे. आणखीनही तुम्ही हातून वेळ गेले नाही, सगळ्या सोयऱ्यांची तुम्ही अंमलबजावणी करा. तुमच्यावर संयम ठेवावा असंही त्यांनी सांगितलंय. तुम्ही संयम ठेवावा थोडं, कारण वेळ दिला पाहिजे. हरकती सगळं करून आणि विश्वास ठेवा की आम्ही आतापर्यंत जे केलंय तो पूर्ण केलेला आहे आणि आताही पुढच्या काळात ते करणार. कधी संयम ठेवला नाही आणि कधी वेळ दिला नाही. वेळ दिलाय, संयम ठेवलाय म्हणून तर माझ्या समाजाला मिळालंय. आम्ही संयमीच आहेत, परंतु आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. ही काय हट्टीपणा नाहीये. आमचा कायद्याचा अधिकार आहे, तो लोकशाहीत आम्हाला तो अधिकार आहे. आमचा अधिकार मागतोय आम्ही. तुम्ही अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी आम्ही मागतोय. शिंदे असं म्हणाले की जी अधिसूचना काढलेली आहे त्याची प्रक्रिया जी पूर्ण करायला वेळ लागतो. काही गडबडीत कुठली गोष्ट करता येणार नाही, कारण ती केली तर मग पुढे अडचणी निर्माण होईल. त्यामुळे आम्ही संपूर्ण विचार करूनच त्याच्याबद्दलचा निर्णय. घाई गडबड नाहीच आहे ना. 15 दिवसाची जी कायदेशीर प्रक्रिया ती घेतली आणि हरकतीसाठी तुमच्याकडे यंत्रणा आहे. तुमची छाननी सुरू आहे, आणखी मनुष्यबळ वाढवा. आज एका रात्रीत होऊन जाईल, त्याची आवश्यकता नाही ना. माझं सरळ म्हणणं आहे की आम्ही संयमित आंदोलन शांततेत होणार आहेत. आंदोलनाची उद्या दिशा ठरणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना विनंती आहे, उद्या अंतरवालीत बैठक 12 वाजता दुपारी. ज्यांना शक्य आहे त्यांनी यावं बैठकीला. शक्यतो सगळ्यांनीच यावं, कारण ही निर्णायक बैठक होणार आहे आणि आपल्याला निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही. आपल्या पोरांना जर न्याय द्यायचा असला तर आपल्याला लढावंच लागणार आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही आहे. ते आम्ही आता उद्याच्याला आंदोलनाची आमची दिशा ठरवू. मुख्यमंत्र्यांनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की संयम ठेवावा, आंदोलनकर्त्यांनीही याचा विचार करावा, सरकार सकारात्मक आहे. तर या सगळ्या गोष्टींवर तुम्ही काही वेळ द्यायला तयार आहेत का? चर्चा करून काहीतरी चर्चेतून मार्ग काढण्यासाठी तुमची तयारी आहे? नाही, आमची तयारी नाही आहे. तयारी होती ना. माननीय शिंदे साहेबांवरती इतका विश्वास आम्ही ठेवलेला, इथून पाठीमागं पण आणि इथून पुढेही ठेवण्याला काय हरकत नाही आहे. परंतु आम्ही त्यांच्याकडे सरकार म्हणून बघतोय. त्यांची आणि सरकारची आमची काय वैयक्तिक काही दुश्मनी नाही आहे, परंतु देणारे तुम्ही आहेत आणि आम्हाला आता वेळ नाही. आम्ही वेळ दिला हा खूप झाला. आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न, उद्या ॲडमिशन सुरू होणार आहेत, उद्या भरत्या सुरू होणार आहेत. आमच्या लेकराच्या भविष्याचंही बघायला लागेल. तुमच्या भविष्याचं तुम्ही बघितलं, आरक्षण देऊन तुम्हाला पुन्हा निवडून यायचं. ते टिकल का नाही, निवडणूक आहे तोपर्यंत टिकल. त्याच्यानंतर उडालं की बसा म्हणा आमच्या पोरांना फाशी घेत. त्यापेक्षा मुख्यमंत्री असं म्हणाले की
सुप्रीम कोर्टानं ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या यापूर्वी, त्या सगळ्या त्रुटीच्या बेसवर अभ्यास करून हे सगळं पुढचं काम केलेलं आहे. वेगवेगळे समित्या, आयोग नेमून ज्या काही त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे हे कायमस्वरूपी कायद्याच्या चौकटीत टिकेल 22 असं त्यांचं राज्यात काम आहे. आणि विशेष म्हणजे 50% वरची अट आपण सातत्यानं बोलतो, इंदिरा साहनीचा खटल्याचा संदर्भ येतो, पण 22 राज्यामध्ये असं आहे की ते 50% पुढं आहे. त्यामुळे हे टिकणारच असा दावा या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी केला. आम्हाला त्याला फड्यात पडायचंच नाही. ते टिकल का नाही ते सरकारचं धोरण सरकार बघ. आता आम्हाला आमच्या पोरांचं वाटोळं करायचं नाही ना, आम्हाला बेसावत पण राहायचं. आम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे. त्याच्यासाठी उद्या 12 वाजता बैठक आहे. आम्ही आमच्या पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत, शांततेत होणार आहे. ते त्यांच्या शब्दापासून हटत नाहीत तर आम्ही सुद्धा आमच्या आंदोलनापासून हटत नाही, कारण त्यांनी अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. आपण आजपासून सरकारच्या सलाईन फलाईन सगळ्या बंद केल्या. ही तुमची सलाईन लगेच काढून घ्या. आम्ही उद्या त्याला ठरवणार आहेत तुमच्या कारण आम्ही आमच्या लेकरांसाठी आम्हाला काय मोठं नाही. पण आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 6 महिन्यांचा वेळ झालाय, तुम्ही सातत्याने सांगताय. आता पुन्हा सरकार म्हणतंय की हरकतींचा अभ्यास करावा लागेल. निवडणुका होईपर्यंत सरकार वेळ काढूपणा करताय असं वाटतंय का तुम्हाला? निवडणुकांसाठी सातत्याने वेळ वाढवून मागितला जातोय का? तोपर्यंत मराठा समाजा संदर्भात निर्णय दिला जात नाहीये का? सगळ्या स्वाऱ्यांच्या बाबत मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी काम करून देत नाही. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना करायचंय परंतु कोणीतरी करू देत नाही असं तुमचं 100%. त्यामुळे आम्हाला आमच्या सगळ्या स्वाऱ्यांची व्याख्या आणि आमच्या व्याख्यासह आम्हाला ओबीसीतलं टिकणारं आरक्षण पाहिजे. त्याशिवाय आपण आंदोलनापासून हटत नाही आणि इथून पुढे हटणार नाही. माझा मायबाप मराठा समाजाला दिलेला शब्द पाळणार. वेळेप्रसंगी जीव गेला तरी चालत, पण आपण हटू शकत नाही. बरं, हे कोण करू देत नाहीये? मग तुम्हाला मागे बी तुम्ही एकदा असं म्हटलं होतं जो वेळ लागतोय किंवा त्यांची स्वतःची व्यक्तिगत इच्छा आहे. आता असं कोण आहेत ते झारीतले शुक्राचार्य जे मुख्यमंत्र्यांना आताच उद्यापासून आमच्या आंदोलनाची दिशा ठरली की सगळं उघड होणार आहे. आता या क्षणाला मुख्यमंत्री भुजबळ बोलत होते. भुजबळ असं म्हणाले की मला आरक्षणाचा विरोध करायचा नाही, पण जरांगे मला धमक्या देतात. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आईवरून शिव्या दिल्या. ही दादागिरी काय चालले? त्यांना अटक करणार आहे की नाही? SP अधिकाऱ्यांना ते भाडखाऊ म्हणतो. त्यांची दादागिरी बंद झाली पाहिजे असं भुजबळ म्हणतात. ते हेंगाड्याला का धमकी दिली? त्याला कोणी सांगितलं धमकी दिली म्हणून? अंमलबजावणी व्यवस्थेवर ना उपचार ना सरकारचे काय. डॉक्टरकडनं काढून घ्या, ते रक्त येईल त्याच्यात. सगळं येईल ना. काढतील पण सुई आहे ती काढून तसं नका काढू. ते डॉक्टर काढतील. सलाईन बंद आहे ना, ते सुई राहू दे ना. बंदच आहे, ऑलरेडी बंद आहे ना सलाईन. तसं नका काढू. आता अंमलबजावणी सगळ्या स्वाऱ्यांची, बाकीचं बोलायचंच नाही काही. पाटील साहेब, तुम्ही हे हातानं सलाईन काढण्याचा प्रयत्न करताय. हा सरकारबद्दलचा राग म्हणायचा का अजून आरक्षण मिळालेलं नाही याचं दुःख म्हणायचं? नेमका राग आहे? दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय, परंतु मराठ्यांची ती मागणी नाही. मराठ्यांची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही. मी हटू शकत नाही, पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही. आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार आहे. आताची भावना काय? उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही? दुःख की राग? नेमकी भावना काय मनातली आताची? त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर कळत. नाही, तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेचच्या लगे काढून टाकताय. आता काय की आता तुम्हाला हे अन्न पाण्याविना औषधविना उपोषण चालूच ठेवायचे का? हो, उद्याच्याला समाजाची बैठक ठेवून आंदोलनाची दिशा ठरणार राज्यभरात. पाटील साहेब, शिंदे साहेबांनी असंही म्हटलेलं आहे की जरांगे साहेबांना विनंती करतो की आरक्षण देण्याची शपथ घेतल्यावर आम्ही 3 महिन्यात
आरक्षण दिलंय, ते आरक्षण टिकण्यासाठी डिटेल सर्व्हे केलाय, 2.5 कोटी लोकांपर्यंत जाऊन हे आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे जरांगेंनी विश्वास ठेवावा, आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही. सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देणार आहे. त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही, दुसऱ्यावर नाही. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे दिलंय त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही. पण त्याचबरोबर आम्हाला सगळ्या सोयरींसुद्धा अंमलबजावणी होईल ही 100% आशा होती. तुम्ही कोणाच्या तरी दर्पणाखाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोडो पोरांचं वाटोळं करणार असाल तर हे मात्र योग्य नाही. असं कुठलं दडपण असेल पाटील एवढ्या मोठ्या उद्या आंदोलनाचे दिवस ठरल्यावर सगळं उघड होईल. पण ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय, तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या 6 महिन्यापासून 5 महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते. ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठ्यांच्या पोराला. तुम्हाला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत, ते टाळत नाहीत? पुढच्या काळात सुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं, चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दल सुद्धा मार्ग निघू शकतो, त्यावर तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत नाही? सभागृहात स्पष्ट केलंच की त्यांनी. आणि ते सभागृहात सगळे सांगितले आहे. नाही, आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजानं 6 महिने वेळ दिलेला आहे, थोडा नाही. आणि मागणी ही ओबीसी आरक्षणाची आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले. दोघा तिघांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून, आणि ते 100-150 लोकांना लागतंय फक्त. तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विठीस धरायचा हे बरोबर नाही. कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात होणार आहेत. मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या ह्याच्यात आणि कुणबी नोंदीत होणार आहे. आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय, ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे. आणि आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार आहेत. ते कसे देत नाहीत तेच बघतो आज. उद्याच्याला दुपारी 12 वाजता बैठक त्यासाठीच लावली. ज्यांना शक्य असेल महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी अंतरावलीत बैठकीला यावं, शक्यतो सगळ्यांनीच यावं. पाटील साहेब, शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण जे आता दिलंय ते टिकवण्यासाठी सरकार सगळी ताकद लावेल, जे करायचं असेल ते सगळं करू. तर ते आम्हाला पाहिजेच नाही ना. त्याचं स्वागत केलंय, काही जणांना पाहिजे होतं म्हणून. या गोरगरिबाच्या लढाईमुळेच हे आरक्षण मिळालेलं आहे. हे सगळं श्रेय गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या लढाईचं. यांच्याचमुळं तो काय आयोग गठीत झाला, अहवाल आला, ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळालंय. परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना, पोरांच्या वेदना तुम्ही नाही डोळ्याने बघू शकत. बोलणं खूप सोपं असतं. मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत. उभं वाटलं झालं पोरांचं. ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलंय सगळं. आईबापाला कळाना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे, नियुक्त्या सुद्धा नाहीत. आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांच्या पोरं मेलेच म्हणून समजायचं. त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं कोणतं देत आहे? बरं पाटील साहेब, आयोग गठीत करणं असेल, त्याच्यानंतर आजच्या भाषणामध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं श्रेय असेल, 10% आरक्षणाचा निर्णय असेल, हे सगळं करून फसवणूक केली असं थेटपणे म्हणणं आहे का तुमचं? मराठा समाजाची सरकारने फसवणूक केली असं थेट म्हणणं आहे का? आमचं एवढंच म्हणणं आहे, त्यांनी आज त्याबाबतचा निर्णय घ्यायला पाहिजे होता. कारण वेळ पाहिजे तितका दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत. त्यांनी तेवढं गांभीर्याने राहायला पाहिजे होतं त्याबाबत. ज्याच्यासाठी गांभीर्य घेण्याची आवश्यकता नव्हती, ज्याच्यासाठी ज्या मागणीसाठी उठावच नव्हता, ज्या मागणीपासून सरकारला काही धोकाच नव्हता, ती मागणी तुम्ही मंजूर केली. आणि ज्यासाठी मराठा समाज आक्रोश करतोय, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतोय, तर तुम्ही या माता मावल्यांना गोरगरीब फाटक्या कपड्यातल्या माझ्या मायबाप मराठ्यांची चेष्टा करायला लागले. कोण असं हे सहन करू शकतो? मला जर खरोखरच मुलगा म्हणून काम करायचं तर मी मायबाप म्हणूनच त्यांना मायबाप म्हणूनच बघणार आहे आणि तितक्या ताकदीनं काम करणार आहे. ही काय आडमोठी भूमिका नाही. आडमोठी भूमिका असते तर 6 महिन्याचा वेळच दिला नसता. हक्काचा असून काय मिळत नाही? ज्यांना हक्कच नाही त्यांना मिळालंय आणि हक्काचा असून मिळत नाही. असं का केलं असावं की तुमची मागणी एक, त्यावर अधिवेशन घेणं किंवा त्यावर कायदा पारित करण्यापेक्षा हे नवीन काय याच्या मागचं काय नेमकं कारण असं वाटतं मला? त्यांना त्यांची गरज आहे ना. त्यांना त्यांची गरज आहे, मराठ्यांची गरज नाही. आता मराठ्याची शक्ती
काय आहे आणि मराठ्यांची गरज किती आहे. आता त्यांना एकदा उद्या आंदोलनाची दिशा ठरल्याच्या नंतर लक्षात येईल मराठ्यांची किती गरज आहे. पाटील कारण मुख्यमंत्री साहेबांवरती विश्वास आहे म्हणून तर या आतापर्यंत मराठा समाजाने त्यांचा सन्मान करून एवढा वेळ दिलेला आहे. आणि शेवटी आज आम्हाला तोच दिवस बघायला लावला, नेमका सगळा स्वाऱ्याच अंमलबजावणी तुम्ही मागे ठेवली. मग आता आंदोलनाच्या पलीकडे काय नुसतं आंदोलनच काय शेवटी काय शेवटी कळेल ना, शेवट सांगायचा नुसतं. भविष्यात होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे आरक्षण दिले आहे असं काही राजकीय विरोधी पक्षाच्या लोकांचं म्हणणं आहे. नाही सरळ दिसताना दिसतं विरोधीचं आणि त्याचं, मला काय राजकारण करत नाही त्यात. विरोधी पक्ष हे सत्ताधारी मायबाप समाजच सगळे उघडच दिसताना दिसतंय. मागणी एक केलंय एक, आम्ही ते करायला विरोधच नाही आमचा. आम्ही त्यांचं स्वागत केलं, आता तिसऱ्यांदा म्हणतोय, मनापासून स्वागत केलंय. पण त्याचबरोबर जी करोडो मराठ्यांची मागणी 100-150ची मागणी होती, तिघाची होती, 100-150 लोक घेणार आहेत तेवढ्यांची मागणी होती. म्हणलं त्यांच्याबरोबर अगोदर या सगळ्या सोयऱ्यांच्या करोडोच्या संख्येनं जे मराठा समाज रस्त्यावर उतरला यांच्या मागणीला प्राधान्य दिलं जाईल. तर हिला बाजूला ठेवता आणि ते करता, इतका मुख्यमंत्र्याचा दबाव नेमका कोणाचा आहे त्यांच्यावरती कोणाचं आहे तुम्हाला काय वाटतं? कळलं ना. आता उद्या आंदोलन एकदा डिक्लेअर झालं की आपोआप सगळेच उघडे पडते. एकट्या भुजबळांच्या दबावानं एवढं होणं शक्य आहे का? एकट्या भुजबळांच्या दबाव त्याला तर गिने तर त्याचं तर काढूच नका. गेले मराठा आरक्षणात तू बस म्हणा बोंबला तिकडच. नाही, त्याचा एकट्याचा दबाव आहे का मुख्यमंत्री? गरज असू शकते त्याची जास्त, कारण त्याला मध्ये जेलला लोक न्यायची माहिती आहे, त्याच्यामुळे त्याची गरज जास्त असत. जे समाजाला राजगादीवर बसवतो त्यांची गरज नसेल सरकारला. तुम्ही ज्या सकाळी अपेक्षा आमदारांकडून व्यक्त केल्या होत्या, अन्यथा मराठा समाजाचे तुम्ही विरोधक असाल असं तुम्ही म्हणाले, आता काय त्यावर तुमचं? कोण बोललं जरा उघड होईल ना संध्याकाळपर्यंत. कोण बोललं नाही कोण नाही आणखी सुरूच वाटतं ती, त्यावेळेस उघड होईल ना. न बोलणारे सगळे नाही, जो नाही बोललेला तो कोणत्या पक्षाचा असू तिकडे, तो मराठा विरोधीच. आमच्या लेकरासाठी उठला नाही तो मराठ्यांचा विरोधीच. या कायद्याबाबत एकमतानं सगळ्यांनी सहमती दर्शवलेली आहे या कायद्यावर. मग सगळ्या सोयऱ्याबाबत काय त्याचे हात मोडत होते का? त्याबाबत जमत नव्हतं का? का तिथं पेन नव्हते त्यांचं सहाय्य करायला? राज ठाकरे असे म्हटले की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार तरी आहे. आता त्यांना दोघालाच माहित, सरकारला आणि त्यांनाच. चलो धन्यवाद. पण आता तुम्ही उपचार घेणारच नाही. नाही हा? उपचाराचा आणि सरकारच्या उपचाराचा आपला काय संबंध आहे? आमचा एक साधा प्रश्न असा आहे की सगळ्यांचा, की ही घाई गडबड आतताईपणा आहे असं वाटत नाही का? सरकारला वाटत नाही का चेष्टा चालली, फसवणूक चालली म्हणून? आमचं वाटतंय, तुमचं नाही वाटत का तुम्हाला? तुम्ही जाणून बुजून लोकांना खालीमानं घालायला लावता एवढ्या मोठ्या समुदायाला. तुम्हाला वाटत नाही का ज्या जनतेनं आपल्या डोक्यावर गुलाल टाकला आणि राजगादीवर बसवलं, आपलं करिअर घडवलं, आपल्याजवळ काहीच नव्हतं 75 वर्षातल्या सगळ्या पक्षांना, त्यांना नाही वाटत का आपण अपमान करतो एवढ्या मोठ्या करोडो जनतेचा? ज्यांना बिचाऱ्यांना काही सायकली सुद्धा नाहीत, पायी आंदोलनात सहभागी होते, कपडे पांघरायला नाहीत, हात राहिले नाहीत, असे आंदोलनात सहभागी होते. हे मायबाप नाहीत का त्यांचे? त्यांना नाही वाटत का आपण त्यांचा आताताईपणा करून अपमान करतोय म्हणून? आमचा दिसतोय तुम्हाला, तेव्हा नाही दिसत का तुम्हाला? पाटील साहेब, तुमची बाजू ती खरी, सत्ता आम्ही तुमच्या हातात दिली या जनतेनं म्हणून तुमची बाजू खरी, कायदा तुमच्या हातात आला म्हणून तुमची बाजू खरी, आणि आमची बाजू खोटी जनतेची. वा राज्य चालवता तुम्ही आणि कायद्याचे नियम आम्हाला शिकवणार. आमच्याच लोकांनी मार खाऊन आमच्यावरच गुन्हे दाखल केले. हे तुमचं सरकार. हैदराबादचं गॅजेट घ्या, 2 मिनिटं लागतात घ्यायला फक्त समितीला, त्याला 3 महिने उलटून गेल्यात, आणखी घेऊ शकला नाहीत. समितीची मुदत वाढ द्यायला एक कक्षा अधिकाऱ्याने सही केली तरी मुदत वाढते, तिला वाढायला तुम्हाला इतके दिवस लागले. तुम्ही काय आम्हाला पागल समजता का? चलो धन्यवाद.
साहेबांना लागेल